ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे जे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल, मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम आपला प्रोजेक्ट हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वप्रथम आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने आपण बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो, मग आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्याला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपला आणखीन आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं। मी फोटो वगैरे कट करत नाही मित्रांनो, त्याच टाइममध्ये तुम्ही फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी जसं करत आहे त्याच टाइममध्ये तुम्ही पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लगेच करून घेतो मित्रांनो। ओके, अशी प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला यानंतर प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला इथे एक आपला प्रोजेक्ट इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला मग आपल्याला फर्स्टला यायचं, जसं की आपला एक ग्रुप आहे मित्रांनो। ग्रुपला प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं। वरच्या बाजूला सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे 3 ग्रुप दिसतील मित्रांनो, मग आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे तुमची फोटो आहे या फोटोला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। जे का तुमची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो जिथे पण आपल्या लेअर आहे तिथेपर्यंत शिवाय पुढचा पार्ट आहे त्या फोटोचा पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मग आपला फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मग आपला फोटो एकदम जबरदस्त पद्धतीने सेट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला आणखीन आपला इथून पण बॅक यायचं, सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। फोटो मित्रांनो फोटोला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर जिथून आपल्या ब्लू लेअर आहे तिथपर्यंत जायचं। मग आपल्या जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट करून प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने सेट झाले दिसून जाईल। जे खालचं एक ग्रुप आहे त्या ग्रुपला पण एडिट करून घ्या मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला या प्रोजेक्ट एकदम छान असं ग्रुप्स वगैरे ॲडिट केलेलं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फोटोज आहेत, सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो, ह्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे खालची फोटो मित्रांनो, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। आणखीन आपला वरच्या बाजूला जे अशा प्रोजेक्ट होशील का आमच्या घरचे जुनं असं प्रोजेक्ट टेक्स्ट पेज आहे त्या टेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला आणखीन आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं। पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला वरचे जे 2 इफेक्ट डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। आणखीन आपल्या जे खालचे पण एड इन आउटचे इफेक्ट पण डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटची जागा लहान फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं। पेस्ट केल्यानंतर जे मिररचं ऑप्शन आहे जे इफेक्ट आहे त्या इफेक्टला ऑफ करून घ्यायचं। ऑफ केल्यानंतर आपला आणखीन आपला सेकंड बीटला जायचं, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं। जे मिररच्या ऑप्शनला ऑफ नाही करायचं मित्रांनो। आणखीन आपला जे सेकंड बीटचं सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं। मिररच्या इफेक्टला ऑफ करून घ्यायचं। ऑफ केल्यानंतर आणखीन आपला सेकंड बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं। मिररच्या ऑप्शनला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी इफेक्ट वगैरे ॲड करत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये इफेक्ट वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो। जसं की आपला अशा प्रोजेक्ट 5.16च्या बीटपासून जे अलीकडल्या फोटोना अशाच प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 6.23च्या बीटला यायचं। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट
शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्टचे उरलेले फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्यावर या ग्रुप लेअरवरती क्लिक करायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे बीट मार्क प्लसला ओपन करून घ्यायचं, फर्स्टला यायचं मित्रांनो। मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे व्हिडिओ झालेला व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या जे खालचं लोगोचं व्हिडिओ त्या खालचं लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने सॉन्ग वगैरे ॲड झाले दिसून झाले मित्रांनो। मग आपला फर्स्टला यायचं, मग आपल्या तिथं वर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मग आपल्यावर ह्या ग्रुपवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून झाले जे लास्टचे उरलेले फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने म्हणून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तो पण आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।